रस्त्यानं फिरला तर हे कुठं पळून जातील असं भीतीदायक वातावरण काय. तुम्ही आम्ही किती दिवस इथं थांबणार आहोत. आपण येऊ, सांत्वना देऊ, निघून जाऊ, परंतु ज्या कुटुंबाला इथं राहायचं त्याला आधार काय, त्याचं कुटुंब कसं चालेल आणि त्या कुटुंबाला संरक्षण कसं मिळेल ही भूमिका आमची आहे. म्हणून आरोपीला अटक ही केल्या जाणार. तुम्हाला 2-3 दिवसामध्ये जसं सर्व रिझल्ट आताच काही बातमी येत होती पण तुम्ही ते कन्फर्म करतोय त्याला कुठेतरी अटक केली असं म्हणतात. फक्त जो पण कन्फर्म होत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु या 2-3 दिवसामध्ये आरोपीला अटक ही केलीच जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला माफ केल्या जाणार नाही ही सरकारची भूमिका आहे. म्हणून तुम्ही निश्चित राहा. झालेली घटना ही आपण आता दुर्दैवी आहे. संतोषला आपण वापस आणू शकत नाही, परंतु निश्चित त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्यावर केलेला ज्याने वार केला त्याला फाशीच्या तथ्यावर जर घेऊन जायचं काम हे सरकार निश्चित करेल एवढं मात्र तुम्हाला आश्वासित करतो. त्याच्या कुटुंबियाला सुद्धा सांगेल की तुम्ही एकटे नाही. आता हा जनरेटर जो आहे तुमच्या बरोबर यासाठी उभा आहे की घटना ही चुकीची घडली. जर संतोष कोणी कशा प्रकारात असता, संतोषने जर काही चुकीचं काम केलं असतं, संतोष जर इतर काही गोष्टीमध्ये अडकला असता तर हे लोक इथं थांबले नसते. त्या लोकांनी म्हणलं असतं संतोषही असाच होता. परंतु संतोष बद्दलची आज जी सहानुभूती आहे त्याचं असलेलं राजकारण त्या ज्या पद्धतीने त्याने केले ते पाहता संतोष सारखा सरपंच हा सुदैवाने मिळतो, परंतु काही लोकांना तो खटकल्यामुळे त्याचा झालेला अंत हा शिवसेना पक्षाच्या तर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. परंतु त्याच्या कुटुंबाला दिलासा द्यायचं काम आमचा पक्ष सुद्धा करेल आणि सरकारची भूमिका जी आहे ती त्या आरोपीला अटक करण्याची आहे. त्याचा तुम्हाला प्रत्यय सुद्धा या 2-3 दिवसात येईल. पुन्हा एकदा आपण सर्वजण या अन्यायाला कधीही थांबवू नका, त्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका. जर काही घडलं नाही, आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही स्वतः सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू. तर तो कुठेही खायजाई केल्या जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. परंतु सरकार माझ्या मी जे पाहिलेलं आहे ते या 2-3 दिवसामध्ये कारवाई ही कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही खड्ड्यात, कोणत्याही बोगद्यात जरी तो लपलेला असेल तर त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद. त्यांना परत केसला मात्र जॉईन होते ना काय एवढं जर केसला जॉईन झाले तर परत ह्याच्या पुन्हा किती हस्तक्षेप होते. तर जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल हीच सरकारची भूमिका असल्याचं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. मस्साजोगमध्ये संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. ही दुसरी दृश्य आपण बघतोय. राहुल गांधी अगदी थोड्याच वेळात परभणीत पोहोचतील. पोलिसांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी करण्यात आला आहे. ही पहिली दृश्य आपण बघत होतो ती म्हणजे संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. तर उदय सामंत देखील थोड्याच वेळात इथे पोहोचणार असल्याचं कळतंय. आरोपीला अटक न झाल्यास सरकार तुमच्या सोबत आहे. आरोपीला अटक करण्याचीच सरकारची भूमिका आहे असं देखील यावेळी संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.